उतरून काय मागं गाडी आहे हात मारला. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. कुठं काढा जायचं बघू शकतो. गाडी थांबवली बॅग मध्ये इकडं तिकडं सगळं बघितलं. रायगडच्या पायथ्याशी आता येऊन पोहोचलो आम्ही. आता पाचाड आहे 1 किलोमीटर. पाचाड आहे 1 किलोमीटर. आणि निसर्गाचं चित्र म्हणाल तर एक नंबर निसर्ग आहे. डोंगर दरी. रायगड मस्त वातावरण तर मस्त एक नंबर. आपल्याला आता टाइम कमी असल्यामुळे आपण रायगड काय चढणार नाही, रोपवेने जाणार आहे. शक्यतो उतरताना आम्ही रायगड उतरू तर काय म्हणतात बघू हे मित्रमंडळी. तर उतरायचं चालत उतरायचं तर रोपवेने यायचं बघू. हे एक विभोलनीय दृश्य आहे. हिरकणी पार्किंग 6 किलोमीटर रोपवे चालू आहे बघा इथं. 4 जाते 4 जण येते एका टप्प्यात. किती आहे तरी म्हटले 16 बसतील का? 16 माणसं बसतील एका टप्प्यात. ह्या रोपवेमधनं आपल्याला तर जायचं आहे. मस्त एक नंबर. हा हे मोकळी रोपवे यायला लागली बघ खाली. म्हणजे आता येणारे कोण नसतील तिथं. एक भरून गेले आहे. मस्त वाटत असेल रे. निघाले. आमचा अजून नंबर आलेला नाही. रोपवे निघाला नंतर जो खाली येईल त्यामध्ये आपण जायचं. आत्ताचे मावळे डिलीट मारला ना. आत्ता हे मावळे रोपवेची वाट बघत बसली वळीनं. आणि पदराचे पैसे तिकीट किती रुपये तिकीट आहे रे? 361 रुपये अप डाऊन. एखादं 361 रुपये. पदराचे पैसे द्यायचे आणि वाट बघत बसलेत. चढायला कोणी मागत नाही. जय जय शिवाजी. चला कमीत कमी गर्जना करत तर जाते. खूप भरपूर. संग्रहालय हॅलो फक्त पाहणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले काहीतरी पत्र आहेत त्यांच्या लिपीमध्ये. तलावर 16 ते 18व्या शतकात वापरले विविध तलवारी. मस्त. कुठली मोडी लिपी आहे?
हे त्या काळात त्यांची लिपी त्या काळात लिहिलेली आहे पूर्ण. मस्त आहे बघण्यासाठी. आपण मधल्या तिथे बसणार तुम्ही काल फुलं बघितलेली मस्त पैकी. 150 रुपये देऊन बघितले फुलं इथे मस्त काउंटर वेट केले मला इकडे उतरलो खाली. म्हणजे थोडी नाही भरपूर अशी भीती वाटते पण मजा पण येते. मस्त भारी वाटते. एकदा तरी रोपवेने यावंच लागेल. रोपवेत बसायचा आनंद काय करायचं तुम्हीही घ्या. ओळखणे भेट. तुम्ही रोपवणीवरती आलात 5 मिनिटात बसून गडावरती आलात. पायऱ्याने आला असतात 2350 पायऱ्या 2 तास गडावर यायला लागते. ती गडाची पुढची बाजू होळेचा माळ बाजारपेठे पण आपण सगळे जाणार आहोत. ती गडाची पुढची बाजू ही गडाची मागची बाजू बघा. गडाचा हा पूर्ण परिसर हा 1200 एकर किल्ला आहे. 1200 एकराचे क्षेत्रफळ आहे. पूर्ण गड बघायला 3 दिवस लागतात. त्यामध्ये 350 बिल्डिंग्स आहेत, 11 तलाव आणि 84 पाण्याचे हौद आहेत बघा. त्यातला अति महत्वाचा बाल्य किल्ला माझ्यासोबत आपण 1 तासाभरामध्ये पाहू शकता. त्याला महत्वाचा बाल्य किल्ला म्हटलं जातं बघा. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची 1375 फूट. आणि हा पूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळेचे चंद्रराव मोरे आदिलशहाचे सरदार यांच्याकडून राजांनी 15 मे 1656 ला हा रायरीचा डोंगर जिंकला. वाक्य आले ते म्हणजे असे की राजा खासा जाहुनी पाहता गड बहुत चकोट चौथर पहा गडाची कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच प्रचंड काळी कधी कड्यावर गवत उगवत नाही. धोंडा तासीव एकच आहे. दौलत बाधा पृथ्वीवरती चकोटगड खरा परंतु उंचीने थोडका. दौलत बाधेच्या दशगुरी उंच ऐसे देखून राजे संतृप्त झाले आणि बोलले तख्तास जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानीसाठी राजांनी रायगडाची निवड केली. पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात, दुसरी राजधानी ही रायगड. आणि आता आपण जे गेट मधून एंट्री करणार आहोत हे गेटचं नाव इतिहासामध्ये मेना दरवाजा. मेन दरवाजा नाही, मेन दरवाजा पायऱ्या येताना पाहायला मिळतो त्याचं नाव महादरवाजा. पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे 2 प्रकार राहायचे बघा. मेना कबर राहायची, पालखी ओपन. मेना म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून गडाच्या फ्रंट साईडला बाल्कनी नंतर तुम्हाला दाखवण्यात तिकडे राण्या बसायला जायच्या म्हणतो इतिहासामध्ये मेना दरवाजा. आज जेवढ्या आपण गडावर या इमारती पाहतोय आपण आलो आता राणी महलमध्ये. ही एका राणीचा महल आहे पूर्ण बघा. एका राणीचा महल आहे. राणी महलमध्ये आपण आत्ता आलो आहे आणि खूप मोठं असं आहे. इथं वर कौलं आणि लाकडाचे हे होतं ते इंग्रजांनी त्यांनी जाळलेलं आहे. इंग्रजांनी तोफेचा मारा केल्यावरती जळून गेलेलं पूर्ण. आणि आत्ता सध्याच्या वेळेस संडासचा कोण वापर करत नाही, टॉयलेटचा कोण वापर करत नाही. पण त्यावेळी बघा राणीच्या महलमध्ये संडासची पद्धत होती त्यावेळची 350 वर्षापूर्वी. लागणे ना अष्टप्रधानमंत्री त्यांची राहण्याची सोय या ठिकाणी आणि राहण्याचं महल या बाजूला. इथं धान्याचं कोठा आहे बघा. त्यावेळी या पायरीवरून आता शिवाजी महाराज गेले आणि ह्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. पण कुठल्या ठिकाणी झाला
ही नोंद नाही म्हणून सांगतात. आणि ह्याच ठिकाणी किंवा उंच येऊन सुद्धा बघा इथं पाण्याची सोय त्यावेळी त्यांनी महाराजांनी करून ठेवली आहे. पाणी 12 महिने इथं असतं पिण्याजोगं योग्य. आत्ताही पर्यटक आले तर ह्यातलं पाणी ते वापरण्यासाठी घेतात. तिथे आवाज आहे थोडं शांत 2 मिनिटं जातात 2 मिनिट. हा द्या द्या आवाज द्या. हो दादा जागेवर उभे राहा ना फक्त 1 मिनिटासाठी. 1 मिनिट जागेवर उभे राहा सगळे. 1 2 3. जय जय शिवाजी जय जय. पुतळा नसला तर जायचं घरात जायचं नसेल तर जायचं. मी नसतं तर लिलाबाई आपली आहेच. 1985 ला मेघडंबरीच्या आतमध्ये बघा आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळतो बघा. पुतळा आता 6 जून 2009 मध्ये बसवलाय. युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसलाय बघा. पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे असं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 32 मणाचं. 1 मण म्हटलं की 40 किलो. असंच त्या काळात इथे 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1280 किलोचं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोपांनावती इटिगात खान त्यांनी 32 मण सोन्याचं सिंहासन 3 नोव्हेंबर 1689 ला घनाची घाव घालून वितरावून ते लुटून नेलं. हत्याने 2 घोडे सजवलेले. इंग्रज म्हणतो मी 2. इथं गार वाटतंय रे. हां हे रायगडावरचं महादेवाचं मंदिर आहे. नंदी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि समाधीचं दर्शन आपल्याला मिळणं हे भाग्य.
समाधी बघा भैया हात पाय आणि शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा आता हा होता की नाही ह्याच्यावरती आता अजून खूपच प्रश्न आहेत. किल्ला ज्यांनी बांधला विरोजी इंदरकर त्यांची ज्या पायरीवरती त्यांचं नाव कोरलं गेलं त्यांनी सांगितलं होतं, शिवाजी महाराजांनी विचारलं होतं की तुम्हाला किल्ला बांधल्याबद्दल त्या काय पाहिजे, तुम्हाला इनाम काय पाहिजे. तर त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे आता महादेवाचं मंदिर बांधलं आहे, त्या महादेव मंदिर आहे तिथं पायरीवरती माझं नाव कोरलं जावं जेणेकरून तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावरती सदैव असावी. ज्या दगडावरती नाव कोरलेलं आहे नाव तुम्हाला दाखवतो. सेवेचे टाईट जरा असं स्पीड मध्ये नाही पाहिजे, परत ब्रेक मारायला पाहिजे, त्याशिवाय बी येणार नाही. उड्या मारत असणार. पाचाड जिजाऊचे दर्शन घेऊ आता. जिजाऊची इथं मूर्ती आणि दर्शन घेऊ आता समाधीचं. समाधी समोरच एक तुळस आहे, तुळशीचं एक दर्शन घेऊ. मस्त मिळते. एक मिनिट